and welcome student. Today's lecture is on the fifth plant hormone, that is abscisic acid. As we know, plant hormone classify into two class. First is a plant growth promoter and second is a plant growth inhibitor. What is meant by plant growth promoter? The hormone which are helpful for the growth of the plant is known as the plant growth promoter, and the examples are cytokinin, auxin and gibberellic acid are the example of the plant growth promoter and which are helpful to the plant to promote the growth of the plant. And second class is a plant growth inhibitor, the hormone which are responsible for the inhibit the growth of the plant is known as the plant growth inhibitor, and the examples are ethylene and abscisic acid. They inhibit the growth of the plant. So today's lecture is on the fifth hormone, abscisic acid, and as we know, the abscisic acid include a class plant growth inhibitor. Abscisic acid include a class plant growth inhibitor because of the they inhibit the growth of the plant. So abscisic acid, it is also known as naturally growth inhibitor. Abscisic acid is also known as naturally occurring growth inhibitor. So abscisic acid is also known as stress hormone. Abscisic acid is also known as stress hormone. Firstly, abscisic acid is a naturally occurring growth inhibitor because of the they inhibit the growth of the plant. And second point is a abscisic acid is also known as a stress hormone. Why abscisic acid called as a stress hormone? Because of the in stress condition abscisic acid synthesized in plant and they protect the plant. What is meant by stress? स्ट्रेस कंडिशन मीन्स ड्रॉट कंडिशन, फ्लड कंडिशन. मग अशा वेळेस काय होतं, ॲब्सिसिक ऍसिड काय होतं, सिंथेसाइज होतं प्लांट मध्ये आणि ते काय करतं, प्लांटची प्रोटेक्शन करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल झाड घेतलं आपण, एखादं प्लांट घेतलं, त्याला आयडियल कंडिशन पाहिजे असते, बरोबर. आयडियल कंडिशन म्हणजे कसं, त्याला योग्य टेम्परेचर पाहिजे असतं, योग्य पीएच पाहिजे असतो सॉइलचा, किंवा एखाद्या वेळेस पाणी पण योग्य प्रमाणात पाहिजे असतं. मग ड्रॉट कंडिशन मध्ये काय, स्कार्सिटी ऑफ दी वॉटर, म्हणजे ज्यावेळेस पाणी कमी असतं त्यावेळेस प्लांटवर एक प्रकारचा स्ट्रेस येतो, बरोबर. त्या स्ट्रेसमुळे काय होतं, त्या प्लांटमध्ये काय सिंथेसिस होतं, ॲब्सिसिक ऍसिड सिंथेसिस होतं. आणि ॲब्सिसिक ऍसिड काय करतं, ते जास्त वॉटर लॉस पण होऊन देत नाही आणि त्यामुळे काय होतं, प्लांटचं प्रोटेक्शन केलं जातं. हे एक्झाम्पल कसलं झालं, ड्रॉट कंडिशनचं. फ्लड कंडिशन मध्ये पण असंच होतं, प्लांटचा पीएच सुद्धा काय होतो, कमी जास्त, सॉइलचा पीएच सुद्धा काय होतो, कमी जास्त होतो. अशा वेळेस म्हणजे ही कोणतीही स्ट्रेस कंडिशन असेल, कधी कधी टेम्परेचर जास्त असतं, पाणी असतं, पण त्यासोबत टेम्परेचर पण अचानक वाढलं जातं, ही सगळी स्ट्रेस कंडिशन असते. ह्या स्ट्रेस कंडिशन मध्ये प्लांटला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं, ॲब्सिसिक ऍसिड करतं. म्हणून ॲब्सिसिक ऍसिडला आपण काय म्हणतो, स्ट्रेस हार्मोन. ॲब्सिसिक ऍसिड इज ऑल्सो नोन ॲज द स्ट्रेस हार्मोन. So this is about the stress hormone. Third is abscisic acid is also known as a dormine. Abscisic acid is also known as a dormine. Why abscisic acid is called dormine? Because of the abscisic acid stimulate the dormancy in the bud. It induce dormancy. It induce dormancy or also it stimulate the dormancy. Abscisic acid stimulate the dormancy period in the buds and seed. आपण आधी पाहिलं काय, इथिलीन, जिबरलिक ऍसिड, ऑक्सिन, सायटोकाइनिन हे काय करतात, ब्रेक करतात डॉर्मन्सी. व्हॉट इज मीन बाय डॉर्मन्सी, सीड डू नॉट जर्मिनेट, म्हणजे डॉर्मन्सी पिरियड मध्ये काय होतं, जर्मिनेट होऊ शकत नाही काय, सीड. मग अशा वेळेस
ती डॉर्मन्सी पिरियड असतो एखाद्या सीडचा. फॉर एक्झाम्पल आपण ग्राउंड नट घेतले, बरोबर. ग्राउंड नट मध्ये जर जर्मिनेशन नसेल झालं, ते आहे तसंच राहतंय, ते सीड काय आहे, डॉर्मंट सीड आहे. आणि हे डॉर्मंट सीड राहण्यासाठी कोणतं हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे, ॲब्सिसिक ऍसिड. आणि जर त्याच्यामध्ये जर्मिनेशन व्हायला सुरुवात होते त्यावेळेस ॲब्सिसिक ऍसिड कशी होतं, कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जातं आणि ऑक्सिन, सायटोकायनिन, जिबर्लिक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन कसं होतं, वाढत जातं. आणि मग त्यामुळे काय होतं, शूट आणि रूट रॅडिकल्स तयार होतात. म्हणून ॲब्सिसिक ऍसिडला डॉर्मिन पण म्हणतात. का डॉर्मिन म्हणतात, का तर ती काय करते, स्टिम्युलेट करते, म्हणजे हा अपोजिट काम करतोय. सायटोकायनिन, जिबर्लिक ऍसिड हे काय करतात, डॉर्मन्सी ब्रेक करायचं काम करतात. ॲब्सिसिक ऍसिड काय करतात, डॉर्मन्सी स्टिम्युलेट म्हणजे डॉर्मन्सी पिरियड आहे तसाच राहण्यासाठी मदत करतो. कोणता हार्मोन ॲब्सिसिक ऍसिड. सो दिस इज अबाउट दी डॉर्मिन. नेक्स्ट पॉइंट इज अ सिंथेसिस. Abscisic acid synthesized in root, fruit, leaves and seeds. Fruits, roots. Abscisic acid synthesized in roots, fruit, leaves and seed. These are the different parts of the plant where the abscisic acid synthesized, and the abundant amount of the abscisic acid synthesized in the aging part of the plant, means aging fruit or mature fruit, mature leaves, where the abscisic acid synthesized in the abundant amount. This is also important. And abscisic acid is also known as the stress hormone. This is also important. Exam मध्ये क्वेश्चन येईल, which is a stress hormone. मग त्याचा आन्सर काय असेल, abscisic acid. का म्हणायचं हे पण कळालंय. स्ट्रेस हार्मोन का म्हणतो, ज्यावेळेस स्ट्रेस कंडिशन असेल प्लांट मध्ये, कोणती असेल, रॉट असेल, फ्लड कंडिशन असेल, पीएचचा प्रॉब्लेम असेल, टेम्परेचरचा प्रॉब्लेम असेल, त्यावेळेस हार्मोन ॲब्सिसिक ऍसिड प्रोटेक्ट करतं प्लांटला. म्हणूनच ॲब्सिसिक ऍसिडला स्ट्रेस हार्मोन असेही म्हणतात. दिस इज इम्पॉर्टंट पॉइंट. अँड ऑल्सो abundant amount of the abscisic acid synthesized in mature or aging fruits, leaves, seeds. So let's see the discovery of the abscisic acid. Firstly, the observation of the abscisic acid or observation of the specific chemical which is useful for the abscission of the different parts of the plant was observed by the scientists Kans and Adicott in 1961 to 1965. This is a duration period in which first chemical observed which is responsible for the abscission of the different parts of the plants, and the observation done by the scientists Kans and Adicott in 1961. They observed a specific chemical named as a abscissin first and second. They observed a specific type of chemical named as a abscissin first and second into the shading cotton ball. What is meant by cotton balls? The cotton fruit is known as the cotton ball. Firstly, scientists Kans and Adicott a specific chemical named as a abscissin first and second into the cotton balls, and which is helpful for the abscission of the fruits. So this is about the observation. Firstly, observe abscisic acid by the scientists Kans and Adicott. So this is about the observation. Next point is the isolation. The isolation of the abscisic acid is done by the scientists Waring in 1963. The isolation of the abscisic acid by the scientists Waring in
1963 from the Asser plant. From the Asser plant. The Asser is a genus of the maple plant. Maple plant. This is a scientific name of the maple plant and this is a common name of the maple plant. What is meant by Asser? Asser is a plant. Japanese maple plant. Japanese maple plant is a common name of the plant and Asser is a scientific name of the plant. म्हणजे पहिल्यांदा आयसोलेशन ऑब्झर्वेशन कोणी केलं? सायंटिस्ट कार्स अँड ॲडिकॉट इन 1961 to 1965. हा 5 वर्षाचा पिरियड लागला. फक्त त्यामध्ये त्यांना ऑब्झर्व झालं एक स्पेसिफिक टाइपचं केमिकल, 2 केमिकल ऍक्च्युअली, ॲब्सेसिक फर्स्ट अँड सेकंड. हे ट्विन्स केमिकल म्हणजे ॲब्सेसिक आणि ज्या सायंटिस्टने आयसोलेशन केलं कशापासून? ॲसर प्लांट मधून काय केलं? आयसोलेट केलं. कोणतं केमिकल? एक स्पेसिफिक केमिकल. ते कशासाठी? ॲब्सेशन साठी मदत करते. त्याला त्यांनी नाव काय दिलं? डॉर्मिन. आणि त्याने नाव का दिलं डॉर्मिन? कारण की ते काय करत होतं? इंड्यूस करत होतं डॉर्मन्सी ॲसर प्लांट मधल्या बर्ड मध्ये. सो पहिल्यांदा ऑब्झर्वेशन केलं सायंटिस्ट कार्स ॲडिकॉटने. एक स्पेसिफिक टाइपचे केमिकल्स ते ॲब्सेशन साठी मदत करते. त्या केमिकल्सचं नाव काय दिलं? ॲब्सेसिन फर्स्ट अँड सेकंड. आणि आयसोलेशन कोणी केलं? सायंटिस्ट वेरिंग इन 1963 मध्ये त्याने आयसोलेट केलं फ्रॉम दी ॲसर प्लांट. ॲसर प्लांट इज अ scientific name of the plant and commonly called is Japanese maple plant. This is common name of the plant, Japanese maple plant, and this is scientific name of the plant. The isolation is done by the scientist Waring in 1963 from the Asser plant and the chemical named as a डॉर्मिन. म्हणजे फर्स्टली त्याने नाव काय दिलं? डॉर्मिन. कशामुळे त्याला डॉर्मिन नाव दिलं? की त्याने ऑब्झर्व केले स्पेसिफिक केमिकल काय करते? त्या बर्ड मध्ये स्टिम्युलेट करते डॉर्मन्सी. त्या बर्डला काय होत नाही? जर्मिनेशन होऊन देत नाही. सो दिस इज अबाउट द आयसोलेशन. सो फर्स्टली ऑब्झर्वेशन डन बाय द सायंटिस्ट कार्स अँड ॲडिकॉट अँड आयसोलेशन डन बाय द सायंटिस्ट वेरिंग. सो दिस इज इम्पॉर्टंट पॉइंट. ॲब्सेसिन फर्स्ट अँड सेकंड अँड डॉर्मिन after named as a abscisic acid. ABA short form of the abscisic acid ABA. त्यानंतर ना या दोन्ही ट्विन्स केमिकलचं फिजिओलॉजिकल फंक्शन सेमच आहे. म्हणजे आयसोलेशन आणि ऑब्झर्वेशन मध्ये जे काही केमिकल्स दिसले त्या दोन्हीचे फिजिओलॉजिकल इफेक्ट कसे होते? सेम होते. मग त्या केमिकलला आणि त्यांचं स्ट्रक्चर ही सेम होतं. त्यामुळे त्यानंतर ना ह्या ट्विन्स केमिकलला काय नाव देण्यात आलं? ॲब्सेसिक acid. The short form of the abscisic acid is capital ABA. So this is about the discovery of the abscisic acid. Physiological effect of the abscisic acid, and abscisic acid is also known as the stress hormone because of the it protect the plant from the stress condition. First physiological effect is it promote the abscission of the leaves. First it promote the abscission of the leaves. What is meant by abscission? Abscission means the separation of the leaves or detachment of the leaves from the plants. म्हणजे कधी कधी काय होतं? ज्यावेळेस ड्रॉट कंडिशन असते त्यावेळेस ट्रान्सपिरेशन रेट कमी म्हणजे वॉटर लॉस कमी व्हावा त्यामुळे लीफ मध्ये काय केलं जातं? सेनेसेन्स घडून आणलं जातं. सेनेसेन्स मीन्स एजिंग अँड ॲब्सेशन केलं जातं आणि ते कोणामुळे होतं? इथिलीन आणि ॲब्सेसिक ॲसिडमुळे. म्हणजे वॉटर लॉस होऊ नये म्हणून त्यामध्ये लीफ काय होतात? येलोइश होतात म्हणजे एजेड होतात आणि ॲब्सेशन होतात म्हणजे काय होतं? ते सेपरेट होतात, डिटॅच होतात प्लॅंट पासून आणि खाली पडतात. So first main function of the abscisic acid is it promote the abscission of the leaves. What is meant by abscission? Abscission means separation or detachment of the leaves or fruits from the plant. So next physiological effect is it induce dormancy. Firstly we see the abscisic acid is also known as a dormin
and it induces the dormancy in the buds and seeds. As we know, gibberellic acid, cytokinin are break the dormancy, but abscisic acid induce dormancy in the seed and buds. म्हणजे त्या बर्ड मध्ये किंवा त्या सीड मध्ये कोणत्याही प्रकारचं जर्मिनेशन होऊन देत नाही. कोणता ऍसिड? ऍब्सिसिक ऍसिड. दिस इज सेकंड फिजियोलॉजिकल इफेक्ट. इट इंड्यूस डॉर्मन्सी, म्हणजे डॉर्मन्सीला तो प्रमोट करतोय. म्हणजे एखादं सीड जे आहे तसंच राहतंय, त्यामध्ये काय होत नाही, जर्मिनेशन होत नाहीये. हे कोणत्या हार्मोनमुळे? हार्मोन ऍब्सिसिक ऍसिडमुळे. नेक्स्ट इज it accelerate the senescence of the leaves and flower and fruits. म्हणजे हा काय करतोय? ऍब्सिसिक ऍसिड ऍक्सिलेट करतोय. काय सेनेसेन्स. व्हॉट इज मीन बाय सेनेसेन्स? सेनेसेन्स मीन्स एजिंग. म्हणजे एखाद्या प्लांट मध्ये जर फळं येतात पहिल्यांदा, फॉर एक्झाम्पल आपण आंब्याचं झाड घेतलं तर पहिल्यांदा काय होतं? आंब्याच्या झाडाला फ्लॉवर्स येतात, बरोबर. फ्लॉवर्स आल्यानंतर ना त्या फ्लॉवर्स पासून पुढे छोटे छोटे बर्ड्स फॉर्म होतात आणि त्या बर्ड्स पासून फ्रूट फॉर्म होणार असतं, बरोबर. मग फ्रूट मोठे मोठे होतात, पहिल्यांदा ग्रोथ होते त्या. फॉर एक्झाम्पल एखाद्या आंब्याचे काय होणार? त्या झाडावर ग्रोथ होणार. त्या ग्रोथ साठी कोणते हार्मोन रिस्पॉन्सिबल असणार आहे? स्टार्टिंगला प्लांट ग्रोथ प्रमोटर. आणि आपल्याला माहिती आहे कोणते प्लांट ग्रोथ प्रमोटर? ऑक्सिन, सायटोकायनिन अँड जिबरलिक ऍसिड. मग पूर्ण ग्रोथ झाल्यानंतर ना हे प्लांट ग्रोथ प्रमोटरचं काम तिथे संपतं आणि कोणाचं काम चालू होतं? प्लांट ग्रोथ इनहिबिटरचं. म्हणजेच तिथे कोण काम करणार? इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड काम करणार. इथिलीन काय करणार? जी काय कैरी आहे त्या कैरीचं काय करणार? आंब्यामध्ये कन्व्हर्जन करणार. म्हणजे जी काही ग्रीन कैरी आहे तिचा येलोइश आंबा होण्यासाठी कोण मदत करणार? ऍब्सिसिक ऍसिड आणि इथिलीन. इथिलीन काय करणार? त्या फ्रूटला रायपनिंग करण्याचं काम करणार आणि ते फ्रूट काही दिवसांनी झाडानंतर सेपरेट होतं, आपोआप गळून पडतं. आपण नाही पाडलं तरी ते पडतं. ते कशामुळे? त्यामध्ये ऍब्सिसिक ऍसिड फॉर्म झालेलं असतं. म्हणजे पहिल्यांदा सिनेसेन्स होतं, बरोबर. सिनेसेन्स म्हणजे एजिंग होतं, बरोबर. तो येलोइश होतो आंबा. त्यानंतर ना ऍब्सेशन होतं. येलोइश झालेला आंबा सेपरेट होतो फ्रॉम दी प्लांट. सो दिस इज अबाउट दी थर्ड फिजियोलॉजिकल effect of the abscisic acid. It accelerate the senescence of leaves, flower and fruits. आपण हे पाहतो, म्हणजे एखादं फ्लॉवर कन्सिडर केलं तर पहिल्यांदा बर्ड असते, त्यानंतर ते फुलतं फुल आणि काही दिवसांनी आपोआप ते गळून जातं. ते कशामुळे होतं? ज्यावेळेस ते मोठं होतं त्यावेळेस ते एजिंग झालेले असतं, त्यालाच आपण काय कन्सेप्ट म्हणणार? सेनेसेन्स. आणि ज्यावेळेस गळून पडतं त्याला ऍब्सेशन म्हणणार. So this is about the third physiological effect due to the abscisic acid. Next physiological effect is it inhibit and delay the cell division. आता आपल्याला माहिती आहे abscisic acid classify into the class plant growth inhibitor. So abscisic acid inhibit the cell division. म्हणजे डॉर्मन्सी ब्रेक करायचं काम करतो. म्हणजेच काय करतो? त्यामध्ये जर्मिनेशन होऊन देत नाही. जर्मिनेशन का होत नाही? सेलची डिव्हिजन होत नाही, म्हणून काय होतं? ग्रोथ होत नाही आणि ती ग्रोथ स्टॉप केली जाते. पहिल्यांदा सेल डिव्हिजनवर काम केलं जातं. एखादी सेल जर डिवाइड व्हायला लागली तरच त्याची ग्रोथ होणार. म्हणजेच पहिल्यांदा ऍब्सिसिक ऍसिड काय करतं? इनहिबिट किंवा डिले करतो सेल डिव्हिजनला. म्हणून तो डायरेक्टली रिस्पॉन्सिबल आहे ग्रोथ इनहिबिशनसाठी. नेक्स्ट इज इट कॉजेस इफ्लक्स ऑफ K+ आयन फ्रॉम दी गार्ड सेल. आता ज्यावेळेस ट्रान्सपिरेशन होत असतं आणि ट्रान्सपिरेशन साठी काय लागतं? स्टोमॅटा ओपन आणि क्लोजिंग. ह्या दोन मेकॅनिझम झालं पाहिजे, बरोबर. ज्यावेळेस ट्रान्सपिरेशन होतं त्यावेळेस काय असतं? स्टोमॅटा ओपन असतात, म्हणजे गार्ड सेल कशा असतात? ओपन असतात. ज्यावेळेस स्ट्रेस कंडिशन मध्ये एखादं प्लांट असेल त्यावेळेस ऍब्सिसिक ऍसिड काय करतो? इफ्लेक्ट करतो K+ आयनचा. त्यामुळे काय होतं? गार्ड सेल त्या कशा राहतात? त्या गार्ड सेल मध्ये K+ आयनचं काय झालं? इफ्लेक्ट झाल्यामुळे काय होतं? क्लोजिंग के होतं. स्टोमॅटा काय होतात? क्लोज होतात. ओपन स्टोमॅटा क्लोज होतात. कशामुळे होतात? ड्यू टू दी इफ्लक्स. म्हणजे त्या गार्ड सेल मध्ये इफ्लक्स होतो, म्हणजे आणलं जातं आयन्स आणि त्यामुळे स्टोमॅटा काय होतात? क्लोज होतात आणि त्यामुळे ट्रान्सपिरेशन होत नाही. म्हणून याला काय म्हणतात? अँटी ट्रान्सपेरंट सुद्धा म्हणतात. म्हणजे आपण आत्ताच पाहिलं स्टार्टिंगला की काय ऍब्सिसिक ऍसिडला स्ट्रेस हार्मोन ही म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेतलं
जर ड्रॉट कंडिशन आहे बरोबर, ड्रॉट कंडिशन मध्ये झाडं कशी जातील, सुकून जातील बरोबर. मग त्या कंडिशन मध्ये ऍब्सिसिक ऍसिड काय होतं, सिंथेसाइज होतं बरोबर, आणि ते काय करतं, इफ्लक्स करतं K+ आयन्स इनटू दी गार्ड सेल, आणि त्यामुळे स्टोमॅटा कसे क्लोज राहतात, त्यामुळे एक्सेस वॉटर लॉस होत नाही प्लांट मध्ये. सो दिस इज अबाउट दी फिफ्थ फिजियोलॉजिकल इफेक्ट. नेक्स्ट इज इट ऍक्ट ॲज अ स्ट्रेस हार्मोन. Abscisic acid act as a stress hormone. As we know, abscisic acid work in the stress condition of the plant, flood, drought condition, pH condition, temperature condition मध्ये काय करतो, abscisic acid जास्त अमाउंट मध्ये सिंथेसाइज होतं आणि ते प्लांटला काय करतं, प्रोटेक्ट करतं. आणि त्याचं एक्झाम्पल हेच आहे. कसं प्रोटेक्ट करतं की जर तुमच्या प्लांटचे स्टोमॅटा क्लोज असेल तर जास्त वॉटर, एक्सेस वॉटर लॉस होणार नाही, आणि त्यामुळे टेम्परेचर मध्ये सुद्धा प्लांट काय होईल, सर्वाइव्ह होईल. सो दिस इज अबाउट द फिजियोलॉजिकल इफेक्ट ऑफ द ऍब्सिसिक ऍसिड. मेन पॉइंट इज फर्स्टली abscisic acid is also known as the stress hormone, and also it acts as a stress hormone. So this is important point, and also it promote the abscission of the leaves, fruit. What is meant by abscission? The separation and detachment of the leaves or fruits from the plant. So this is about the abscission. So these are the some physiological effect of the abscisic acid. In today's lecture we discuss about the what is meant by abscisic acid, which class included into the abscisic acid, and also we see the synthesis, discovery, observation, isolation of the abscisic acid, and we also see the physiological effect. The main physiological effect is it is also known as of the stress hormone, and it is also promote the abscission of the leaves and fruit. So thank you so much for watching my video. Thank you.